रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजची डील चांगली आहे, हॉट आहे, अर्जंट सेल आहे आणि विशेष म्हणजे NRIची डील असणार आहे। कारण हे जे ओनर आहेत हे ओनर आहेत ते विदेशामध्ये आहेत आणि त्यांना हा फ्लॅट अर्जंट विकायचा आहे आणि याच्यामध्ये मात्र जी काय किंमत असणार आहे त्याच्यात काय पैसे कमी होणार नाही आहेत। जी त्यांची फायनल कॉस्ट असणार आहे तीच फायनल कॉस्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे। आणि हा जो फ्लॅट आहे दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं प्रोजेक्ट आहे, त्या दोस्ती वेस्ट काउंटीच्या प्रोजेक्टमध्येच ओक नावाची एक बिल्डिंग आहे। त्या ओक नावाच्याच बिल्डिंगमध्ये 585 कार्पेटचा 2 BHK किंवा कॉम्पॅक्ट 2 BHK किंवा 1.5 BHK म्हटलं तरी चालेल। हा जो फ्लॅट आहे हा एकदम एकही दिवस न वापरलेला फ्लॅट आहे। राहिला प्रश्न आता ह्या फ्लॅटमध्ये जे काही सामान दिसणार आहे हे त्यांनी त्यांच्या जुन्या घरातलं सामान फक्त ह्या नव्या घरामध्ये आणून ठेवलेलं आहे, मात्र घर वापरलेलं नाही आहे। ह्या फ्लॅटसोबत एक आपल्याला कार पार्किंग मात्र नक्की मिळणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि साधारणतः 5300 रुपये ह्या फ्लॅटचं मेंटेनन्स असणार आहे। बिल्डिंगला OC, CC ह्या त्या सगळ्या सोसायटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि वय जर बिल्डिंगचा आपण विचार केला तर साधारणतः 0 ते 5 वर्ष जुनी ही बिल्डिंग मात्र आपल्याला असणार आहे। फ्लॅट बाकी अनयूज अनटच एकदम कोरा फ्लॅट असेल। त्याच्यानंतर जर आपण लॉबीमध्ये आलो तर 1, 2 आणि 3 ह्या साईडला 3 फ्लॅट तुम्हाला मिळतील आणि त्या 3 फ्लॅटच्या नंतर तुम्हाला एवढं मोठं हे पॅसेज लॉबी तुम्हाला वापरायला मिळते। इथपर्यंत अशी लॉबी आहे आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर हा इथे तुमच्या 2 लिफ्ट आहे, 1, 2 अशा टोटल तुम्हाला 2 लिफ्ट मिळतील आणि परत जर आपण त्या साईडला जरी गेलं तर तुम्हाला 3 फ्लॅट तिकडे पण मिळणार आहेत। थोडक्यात ह्या 3 फ्लॅटसाठी एवढा मोठा पसारा तुम्हाला दिसतोय की बघा, असं मस्तपैकी फिरून तुम्ही येऊ शकता। ठाणा स्टेशनपासून बाळकुंड लोकेशनला दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं हे प्रोजेक्ट असणार आहे आणि इथेच हा तुमचा 2 BHKचा कॉम्पॅक्ट 2 BHKचा 1.5 BHK फ्लॅट आहे। ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण जाणार आहोत त्यावेळेला वेस्ट आहे आणि बाहेर येताना मात्र आतमध्ये जाताना ईस्ट आहे, बाहेर जाताना वेस्ट आहे, अशा पद्धतीचं हे तुमचं आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एवढा मोठा असा जागा एवढी मोठी तुम्हाला मिळते आणि त्याच्यानंतर हा तुमचा हॉल चालू होतो। हॉलमध्ये आपण आल्यानंतर मात्र तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्ही डायनिंग म्हणून इथे जागा वापरू शकता। डायनिंग कारण इथे बघा एक काच लावून ठेवली, ती काचेचा वापर तुम्ही काढून शकता किंवा ठेवायचं ठेवा आणि मग नंतर तुमचा हा असा मस्त मोठा चांगला प्रशस्त हॉल बाकी तुम्हाला एरिया वाईज जर कार्पेट वाईज बघितलं तर मोठा आणि चांगला मिळतो। त्याच्यानंतर इथे तुमची ही स्टँडिंग बाल्कनी आहे आणि स्टँडिंग बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर तुमचं बिल्डिंगमध्ये येणारा जो रस्ता आहे तो रस्ता दिसतो, पुढं पिर्यामल दिसतं। ह्या साईडला गेलं तर ढोकळे कोलशेत रोडला जाणारा हा रोड आहे। सेंट्रल पार्क तुम्हाला इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे। भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन तुमचं 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्या मंडळींना अशा लोकेशनला ह्या फ्लॅट हवा असेल तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे। अनयूज अनटच असणारा फ्लॅट। ह्या साईडला तुम्हाला किचन दाखवायचं बाकी हे किचन आहे। किचन जरी बघितलं तर मोठं आणि चांगलं आहे, तर तुमचं फ्रीज व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं सेट होऊ शकतं। 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार तुम्हाला किचन मात्र इथं व्यवस्थित मिळेल। नंतर इकडे परत आला तर इथे पण ड्राय बाल्कनीची जागा आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीनचा पॉईंट बाकी मस्त आणि चांगल्या पद्धतीने लावून कपडे वाळवत घालायचा कार्यक्रम तुमचा इकडे होऊ शकतो। बिल्डिंगमध्ये गॅसची पाईपलाईन आलेली आहे। ह्या मालकांनी विदेशात असल्या कारणानं अजून त्यांची गॅसच्या पाईपलाईनचं कनेक्शन जोडणं बाकी आहे, पण ज्यावेळेला आपण हे घेऊ आपण ते नवीन कनेक्शन तुम्हाला 2 ते 3 दिवसात मिळून जाईल। नंतर तुमच्या इकडे एक हाफ बेडरूम असणार आहे। हाफ बेडरूम जरी तुम्ही बघितला तर प्रॉपर बेड लागून स्टडी रूम म्हणा, लहान मुलगा म्हणा, एखादं कपल म्हटलं तर इथं ॲडजस्ट होऊ शकतं। त्याने इथे तुमचं कपाटाची जागा आहे, अधिक तुम्हाला इकडे बेड व्यवस्थित लागू शकतो, एवढी मोठी जागा बाकी तुम्हाला इकडे मिळते। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे खिडकी उपलब्ध असणार आहे। नंतर ह्या बेडरूमच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं अनयूज अनटच जॅग्वार फिटिंगचं असणारं मिळेल। आणि नंतर परत तुम्ही जर इकडे बघितलं तर इथे पण खूप मोठी तुमची जागा आहे, जी तुम्ही ह्याच्यासाठी म्हणजे वॉशिंग मशीनचा पॉईंट परत इथे खूप मोठा पद्धतशीर चांगला लागू शकतो। अशा पद्धतीची जागा तुम्हाला तिकडं पण उपलब्ध मिळते। शेवट आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला तुमचं हे शेवटचं बेडरूम असणार आहे। शेवटचं बेडरूम जरी बघितलं तर 585 कार्पेटमध्ये जर ॲडजस्टमेंट बघितलं तर चांगल्या पद्धतीचं हे बनवलं गेलेलं आहे की तुमचा हा पद्धतशीर चांगल्या पद्धतीचा असा मोठा बेड तुम्हाला ह्या साईडला लागेल। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे तुमची खिडकी आहे जी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला असेल आणि तुम्हाला परत इथे एक अशी जागा आहे जी स्टँडिंग बाल्कनी म्हणून तुम्हाला ही जागा वापरात येणार नाही आहे, कारण ही खिडकी परत खाली घ्यावी लागेल, पण ही वापरात
येऊ शकतं जर तुम्ही खाली जर खिडकी घेतली तर. आणि नंतर इथे जर आला तर बघा ह्या कपाटासाठी त्यांची वेगळी जागा बाकी इथं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला इथे पण वेगळी दिलेली. ज्या मंडळींचं बजेट कमी आहे, लोकेशनचं ॲडजस्टमेंट करायचं त्यांच्यासाठी मला असं वाटतं ही गोष्ट चांगली असू शकते. त्याच्यानंतर हे तुमचं वॉशरूम बाथरूम टॉयलेट असं मोठं चांगलं प्रशस्त असं वेगळं हे तुम्हाला अनेक जाणतेच असणारं जॅग्वार फिटिंग सहित मिळू शकतं. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या लोकांना बाळकुंभ लोकेशन, ढोकळे कुलक्षेत्र लोकेशनवरतीच राहायचं आहे, ठाणा स्टेशन जवळचं जवळ राहायचं आहे, साकेत व्हाया पण तुम्हाला इकडून रोड आहे, डायरेक्ट तुम्ही सिडको बस स्टॉपला जाऊ शकता, तर त्या लोकांसाठी हा फ्लॅट आपल्याला मिळू शकतो. हे जे विदेशात असणारे ओनर आहे यांच्यात TDS असणार आहे, त्याच्यामुळे TDSचा एक प्रश्न याच्यात आहे, बाकी काही प्रश्न नाही आहे. तर 89 लाख रुपये 89 लाख रुपीज फायनल, ह्याच्यामध्ये मात्र पैसे कमी होणार नाहीत. ह्या फ्लॅटची पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्या वडिलांकडे दिले गेलेले आहे, त्याच्यामुळे मग ते वडील त्यांचा ॲग्रीमेंटला येतील. पण येणार आहे डील हे असणार आहे. 89 लाख रुपयाची फायनल किंमत आहे. आणि याच्यासोबत एक कार पार्किंग आहे, मी ती तुम्हाला सांगितलं. सगळं तर कवर आपण केलं आहेच, त्यातलं पण काही चुकून राहिलं असेल तर क्षमा असावी. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम आहे. जे आहे ते आपण जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यातनं पण थोडंफार काहीतरी गोष्टी राहत पण असतील तर त्याही क्षमस्व असाव्यात. आणि असेच आमचे घरं बघा, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, त्यातली चांगली डील तुम्हाला काय शोधून मिळते तर ती पण बघा. ही पण मला असं वाटते चांगली डील ही आपण दाखवलेली आहे. ज्यांच्या नशीब खूप जोरावरती मला असं वाटतं त्यांना ही डील चांगली नक्की मिळू शकते. अशाच पद्धतीने आम्हाला आमच्यावरती प्रेम ठेवा. तो थांबतो. रामकृष्ण हरी.